परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255. Good afternoon everyone. Sir Dr. Rama Dhekre, qualification MSc PhD, MPhil, subject Physics Electronics, worked in HOD, Head of Department Physics for 35 years, Kisanveer Mahavidyalaya, Vai. Worked as Vice Principal for 2 years in same college. Also completed 4 UGC research projects, 24 research papers, published in national and international level journals. Present to one research paper for automatic 3-phase motor derived in Hong Kong. One PhD student passed out under Sir guidance. I would like to invite our head of the department, Professor Maimam, to felicitate Dr. Rama Dhekre sir. MIT College of Railway Engineering and Research कॉलेजमधून मी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे मॅडम त्यांचे सहकारी आणि सर्व BSc MPSc सर्व विद्यार्थी मी सुरुवातीला तुझं हार्दिक स्वागत करतो. आणि कंपनीचं थोडक्यात प्रोफाईल सांगतो. त्या कंपनीमध्ये हे मेजर रिसर्च लेवलचे प्रोजेक्ट केलेले असतात आणि ते सेल केले जातात. आता पहिला जो प्रॉडक्ट आहे ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम. हे लेक्चर झालं की बेल ऑटोमॅटिक होतं. आता ज्या कॉलेजला नाही ते त्या कॉलेजमध्ये काय केलं जातं, टाइम टेबल ठरवून दिलं जातं. एक असं ठराविक टाईम आलं की तिथं बेल मारायचं मॅन्युअली असते. तर मी 1995 साली ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम डेव्हलप केलं. आतापर्यंत 4,500 पर्यंत जास्त स्कूल आणि कॉलेजला बसवले. तुमच्या कॉलेजला कसं मॅन्युअल आहे का ऑटोमॅटिक आहे? मॅन्युअलच आहे. म्हणजे ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम तो तयार केली जाते. दुसरं ऑटोमॅटिक नॅशनल अंतिम प्लेअर. ज्यावेळेस मोदी सरकार ज्यावेळेस आले निवडून आल्यानंतर त्यांनी एक सर्क्युलर काढलं स्कूल आणि कॉलेजसाठी की प्रत्येक स्कूलनं प्रत्येक कॉलेजनं वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जनगणमन हे म्हटलंच पाहिजे. मग त्याप्रमाणे मग बेल सिस्टीम डेव्हलप केली तर मग ती आपल्याला हे सुद्धा ऑटोमॅटिक करता येईल त्याच्यावर मी विचार केला. मग ते राष्ट्रगीत सुद्धा मी ऑटोमॅटिक डेव्हलप केलं. त्यामध्ये कसं त्याचं वर्किंग असं आहे, समजा राष्ट्रगीत 10:30ला वाजवायचं तर ते प्रोग्राम एकदा केलं की फॉरेवर त्याप्रमाणे चालणार. 10 वाजल्या की ते ॲम्प्लिफायरला पॉवर आपोआप येणार. आणि पेन ड्राईव्हमध्ये जे असते ते सुरुवातीला खन असं 10 सेकंद आवाज येतो. नंतर लेडीजच्या प्रोफेशनल साऊंडमध्ये ऐकवलं जातं राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहा, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सांगितलं. आणि मग जनगणमन चालू होतं आणि ते संपलं की सिस्टीम ऑटोमॅटिक बंद होते. ॲम्प्लिफायर सुद्धा ऑटोमॅटिक बंद होतं. नंतर सायन्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक एक्सपेंडल बोर्ड्स 200 बोर्ड्सचा मी डेव्हलप केलेला आहे आणि आम्ही ते सप्लाय करत असतो. आता काही कॉलेजचे म्हणतात जनरल फिजिक्स ऑप्टिक्सचे मग एक्सपेंड कोण देणार, तुम्ही तेवढंच देते. तर ते सुद्धा आमचे डीलरशिप त्यांची असल्यामुळं जनरल फिजिक्स ऑप्टिक्सचे पण देत असतो लॅबरेटरीज. आणि प्रोजेक्ट आपण डेव्हलप करतो इथं आर्डिनो बेस्ड, रास्पबेरी पाय बेस्ड आणि नॉर्मल प्रोजेक्ट्स पण असते. तर आता बघू 1 सुरुवातीला आपण ह्याचं बघू ऑटोमॅटिक नॅशनल अंतिम प्लेअरचं बघूया. तर हे हा ॲम्प्लिफायर बेसिकली ॲम्प्लिफायरचा वापर केलेला आहे. परंतु आमच्या त्यातलं नाविन्य काय, आम्ही हा बोर्ड डेव्हलप केलेला आहे. ते ॲम्प्लिफायरमध्ये टाकायचं, कारण जोडबडी करायची की असलं जे टाईम स्विच आहे ना, हे टाईम स्विच इथं वर बसवलं ते टाईम स्विचमध्ये आपल्याला प्रोग्राम करता येतो. म्हणजे 10चं टायमिंग सांगितलं असेल तर 10लाच बरोबर ॲम्प्लिफायरची पॉवर येईल. तर आता मी मॅन्युअली तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेस खरी आवाज येईल त्यावेळेस सर्वांनी तुम्हाला आहे आता हे जे बोर्ड डेव्हलप केलेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेज, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे इंजिनिअरिंग कॉलेज, सायन्स कॉलेजसाठी
इथे बोर्ड तुम्ही बघा, डी मॉर्गन्स थेरमचा बोर्ड आहे. त्या साईडला पण पॅटर्न आहे, या साईडला पण सेम पॅटर्न आहे. म्हणजे थोडक्यात हा जो पॅटर्न तुम्ही लक्षात घेतला तर ह्याच्या साईडला बरोबर खालच्या साईडला दुसरा ट्रॅक आहे. आणि ह्याचे जे होल्स आहे ना, हे होल्स जे आहेत पीटीएचचा लॉंग टर्म माहिती आहे तुम्हाला? पीटीएच म्हणजे प्लेटेड थ्रू होल. ते पीसीबी क्षेत्रात जास्त वापरलं. तर ते कंडक्टिंग होल्स असतात. प्रत्येक होल हे कंडक्टिंग असते. आणि आता एखादा पर्टिक्युलर होल घेतलं आणि तुम्ही मल्टीमीटरची कंडक्टिव्हिटी टेस्ट लावला एखाद्या होलला आणि ह्या साईडला, तर कंडक्टिव्हिटी येते. म्हणजे प्रत्येक होल कंडक्टिंग असते. आता ह्याच्यात एकदा कंपाऊंड बसवल्यानंतर आता हे ह्याच्या पीसीबीवर हे असं आता ह्याच्यात 12 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. 12 व्होल्टचा सप्लाय हा मार्केटमध्ये मिळत नाही. आणि ते सप्लाय करतोय तो वेगळा आहे, रेग्युलेटेड सप्लाय आहे. म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल हे मार्केटमध्ये असे मिळतात बरोबर आहे, परंतु त्याच्या पुढं रेग्युलेटर लावलेला असं नसते. तुम्ही जर इनपुटला डिमॉन्स्ट्रेट लावला आणि 170 व्होल्ट सेट केलं तर 12 व्होल्टचा जे ॲडॅप्टर तर 9 व्होल्ट दाखवतो. आणि तुम्ही 270 व्होल्ट वाढवलं डिमॉन्स्ट्रेट वापरून तर त्यावेळेस 16 व्होल्ट दाखवतो. म्हणजे 9 ते 16 व्होल्टेज असं व्हॅरी होतं. आपण काय करतो, ह्याच्यात एक रेग्युलेटर लावलाय, 7812चा रेग्युलेटर लावलाय. इनपुट व्होल्टेज 170 ठेवा ते 12 व्होल्टेजचा आउटपुट लावतात. 270 ठेवलं तर 12 व्होल्ट. म्हणजे थोडक्यात 12 व्होल्ट हे स्टॅबिलाइज व्होल्टेज आहे. म्हणजे एक्सपेक्ट करताना काही प्रॉब्लेम नाही. आता हा जो आहे डी मॉर्गन्स थेरमचा एक्सपेक्ट आहे. आता हे 12 व्होल्टचं इथं पिनअप केलेलं आहे. फक्त हे पिनअप करायचं, पिनअप करायचं. इथे 2 इनपुट स्विचेस आहेत. वेगवेगळे इनपुट कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचे, 0 0 1 0 आणि 1 1. तर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम काय कोण सांगते? कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट. आठवते का? तर हे पहिला थेरम, हे 3 आयसी वापरून पहिला थेरम केलेला आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ समचा एलईडी आणि हा प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंटचा एलईडी. म्हणजे एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आपल्याला हे दाखवायचं वेगळ्या इनपुट कॉम्बिनेशनला, बरोबर. आणि दुसरं सेकंड थेरम काय? कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट ऑफ व्हॉट? 2 इनपुटचं प्रॉडक्ट. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. तर ह्याचे एलएचएस आणि आरएचएस. आता इनपुट जे आहेत दोन इनपुट ई आणि पी आपण खाली ओढले आणि इथले एलईडी विजलेले आहेत, म्हणजे बायनरी 0 झालं. आता 0 1 0 करू, 1 0 झालं. 1 ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू 0. त्यावेळेस आपल्याला हे बघायचं असतं की पहिला थेरम आहे का तो एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आहे का? आहे. हा विजला म्हणजे हा विजला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की हा लागला आणि हा विजला, तर थेरम प्रूव्ह होणार नाही. तर इथं सुद्धा प्रूव्ह आहे एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. आता हा 0 आणि 1 करूया, तीच स्टेट परत होती. आणि 1 1 करूया. आता 1 1 केल्यानंतर बघा सगळे एलईडी दिसलेले आहेत, परंतु एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आहे दोन्हीसाठी. तर असं अशा पद्धतीनं थेरम प्रूव्ह. आता ह्याच्यातलं हे वैशिष्ट्य हे ग्लास इपॉक्सी पीसीबी वापरलेले आहे. आणि आता समजा हा एक्सपेरिमेंट बंद पाडायचं ठरवलं आणि एखाद्याने ठरवलं विद्यार्थ्यांनी बाबा एक्सपेरिमेंट बंद पाडायचा, नाही पेज घेऊन एखादा ट्रॅक कट केला तर एक्सपेरिमेंट बंद पडेल असं वाटते? नाही बंद पडणार. का बंद पडणार नाही? कोण सांगते? सांगा जोरात. तुम्ही एक ट्रॅक सोडा, सगळे ट्रॅक कट करा, एक्सपेरिमेंट बंद पडणार नाही. तिचं कारण बॅक साईडला सेम ट्रॅक आहेत ना आणि सगळे होल कंडक्टिंग आहेत. त्यामुळं म्हणजे एक वेळेस हे एक्सपेरिमेंट घेतलं ना वर्षानुवर्ष चालणार. अशी ड्युरेबिलिटी. असं वरनं जरी पडलं तर पीसीबीला काय होणार नाही. पीसीबी तुम्ही बघितलं असेल, फिनॉलिक पीसीबी जरा चॉकलेटी कलरचं असतं बघा त्याला, तर ते लो क्वालिटी असते. ग्लास इपॉक्सी म्हणजे ट्रिपल रेट असतात. तर आता काही कॉलेजमध्ये बोलतात की बुवा एक्सपेरिमेंट, काही कॉलेजमध्ये बोलतात की बुवा एक्सपेरिमेंट मग विद्यार्थ्यांनी काय करायचं एवढं? विद्यार्थ्यांनी ट्रेस करू शकतात सर्किट बरोबर आहे का, सर्किट डायग्राम चार्ट दिलेला आहे त्याच्यातून सर्किट डायग्राम, त्याच्यातून सर्किट बरोबर आहे का, ट्रॅक करण्यासाठी ट्रॅक आहे का दिलेले. मग बॅक साईड आम्ही ट्रान्सपरंट का ठेवली?
कधी कधी IC मधून ट्रॅक घेतलेला, IC सॉकेट असतो ते खालच्या साईडने ट्रॅक घेतली, त्यामुळे हे बघण्यासाठी हे ट्रान्सफर लागतं. काही जण म्हणतात वुडन बॉक्समध्ये आम्हाला पाहिजे, पण ते आमची टेक्नॉलॉजी मग ते ट्रॅक ट्रेस करता येत नाही, त्यामुळे प्लास्टिक बॉक्स इथं वापरलेले आहे. आणि दुसरं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समजा पॉवर गेली, तुमचे 10 एक्सपेरिमेंट म्हणलेले, हे सगळे एक्सपेरिमेंट 12 वोल्टला चालू होते. मार्केटमध्ये 12 वोल्ट 7 अँपिअरची रिचार्जेबल बॅटरी मिळते, बरोबर. तिथनं कनेक्शन सगळ्या ह्याला तुम्ही 12 वोल्ट दिले, ह्या अडॅप्टर वापरायचं नाही, 12 वोल्ट तेच सगळे एक्सपेरिमेंट चालू, जे पॉवर गेल्यानंतर सुद्धा चालू. आता ह्याचं जे UGC ला वर्कशॉप मी कॉलेजला असताना मी HOD म्हणून काम केलं फिजिक्सला 35 वर्ष. मी 2007ला माझ्यावर एक टर्न आला की डिपार्टमेंटवर एक टर्न असतो वर्कशॉप, मी UGC वर्कशॉप घेतला पाहिजे. तर मला प्राचार्य सांगितलं की UGC वर्कशॉप घ्या. मग वर्कशॉप घ्यायचं तर काय घेतलं पाहिजे, तर मला मी एक्सपेरिमेंट घेत असताना जो प्रॉब्लेम मी फेस करत होतो, आम्ही टॅग बोर्डवर एक्सपेरिमेंट करायचो. टॅग बोर्डवर ते विद्यार्थ्यांना करायला सांगितलं, विद्यार्थ्यांवर जमायचं नाही. मग एखादा अँप्लिफायर समजा केला, मग त्याला इनपुट व्होल्टेज द्यायचं, सप्लाय द्यायचं, आउटपुट व्होल्टेज CRला द्यायचं, असं टेस्टिंग करून दाखवायचं. तर ह्याच्यात एक समाधान वाटत नसायचं की बाबा विद्यार्थ्यांना हे समजलं पाहिजे. बऱ्याच वेळेस वायर तुटलेलं असायचं, टेस्ट व्हायचं नाही. आणि मग कधी कधी आम्ही कन्व्हेन्शनल बोर्ड वापरायचो, जे मार्केटमध्ये मिळतात ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक, त्यामध्ये तुम्ही बोर्ड बघितल्याशिवाय वर्ण सर्किट डायग्राम असते, कॉम्पोनंट खालच्या साईडनं बसवलेलं असतं आणि फिजिकल सेल विद्यार्थ्यांना बघायलाच मिळत. आता माझ्या वेळेस मी बघितलं, तर मी एक्झामिनर म्हणून जायचो बाहेर, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक विद्यार्थी एक्सप्लेन करायचा, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिकचा त्यांचा सर्किट डायग्राम वरनं दिसायचं. तिथं बनाना पिन असणार, कलेक्टरला एक बनाना पिन, बेसला इमिटरला आणि ट्रान्झिस्टर आतल्या साईडला. मग विद्यार्थ्याला प्रत्येक मला तो प्रश्न बाबा ट्रान्झिस्टर दाखवतो काय, तर ते बनाना पिन दाखवणार. तर असं होतं, असं मी UGCला समजावून सांगितलं, प्रपोजल लिहिलं UGCला की हाऊ टू सिम्प्लिफाय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंटल बोर्ड्स, आणि त्याच्या डबल साईड PCB वापरून कसं आपण सिम्प्लिफाय एक्सपेरिमेंट करू शकतो, असं मी UGCला वर्कशॉप लिहिलं होतं. प्रपोजल लिहिलं होतं. मी 1 लाख रुपये मागितले होते आणि 1 लाख रुपयामध्ये 2 दिवसाचं मी वर्कशॉप होतो सांगितलं आणि आसपासचे सायन्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक बोलवतो आणि एक्सपेरिमेंट कसे सिम्प्लिफाय करू शकतो. मला 80,000 म्हणलं होतं त्यावेळेस. आणि मग पहिल्या दिवशी इनॉग्रेशनचा प्रोग्राम असतो, त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीतले इलेक्ट्रॉनिक सायन्सचे साईग्राम सर त्यांना बोलवतो युनिव्हर्सिटी प्रोग्राम सुरू होण्यापूर्वी त्यांना लॅबमध्ये एक चक्कर मारून दाखवली आणि ते सगळे एक्सपेरिमेंट ठेवली होती आणि त्याची आयडिया सांगितली तशी. त्यांना खूप आवडलं. युनिव्हर्सिटी प्रोग्राममध्ये त्यांच्या स्पीचमध्ये माझं कौतुक केलं. सेकंड डेला समारोपचा प्रोग्राम असतो, तर सेकंड डेला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे हेड बोलवले सावंत सर, त्यांना पण समारोपाचा प्रोग्रामच्या अगोदर लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करून दाखवले तसे. तर त्यांनाही खूप आवडले. दोघांनी माझं भरभरून कौतुक केलं, त्यामुळे माझं इन्स्पिरेशन झालं. मला PCB बद्दल अगोदर माहितीच होतं आणि त्यातनं मग प्रोडक्शन झालं. तर सायन्स कॉलेज इंजिनिअरिंगला पाठवणं हे चालू असतं. तर आता ह्याच्यात मग आता एवढे बोर्ड केले, तर मग फास्ट ट्रॅक ट्रेनिंग प्रोग्राम पण आम्ही ठेवलेला आहे 6 दिवसाचा. BE इलेक्ट्रॉनिक्स झालेले जरी विद्यार्थी असले आणि इंटरव्ह्यू झाला तर त्यांना टेक्निकल प्रश्न विचारले तर बोलत नाहीत काय. मग मी एक विचार केला, बाबा आपण बोर्ड बनवतो त्याचाच यूज करून ट्रेनिंग हे करू शकतो. मला आतापर्यंत 100पेक्षा जास्त विद्यार्थी ट्रेनिंग घेतले. 6 दिवस इथं राहायचं, थांबायचं 6 दिवस आणि तिथं आम्ही पहिल्या दिवशी आता ट्रेनिंग डिटेल्स त्यांचे मॅडम सांगतो दुसरे पुढचं मी बोलतो. पुढचं तुम्हाला रास्पबेरी पाय आर्डिनो बोर्ड आहे का? आर्डिनो नाही का? अच्छा बरं. तर हे फार भारी आहे. आता करून पहिला इंटरनेटचं दाखवतो, नंतर गॅस सेन्सरचं दाखवतो. गॅस सेन्सरचं आहे. हे रास्पबेरी पाय बोर्डचं असं दिसतं. रास्पबेरी पाय बोर्ड जे आहे प्रोसेसर 328 IC मायक्रो कंट्रोलच असते ते. त्याच्यात आपण काय केलंय, सेन्सर लावलेलं, इन्फ्रारेड सेन्सर इथं आहे. त्याचं ट्रान्समिट येतं आपलं TVचं जसं असतं तसा. इथं PS
सेन्सर ह्याला 3 पीस असतात. सेन्सर तुम्हाला माहिती आहे 5 व्होल्टवर चालतं, एक आउटपुट असते. मग इनपुटला एक पिन द्यायची असते आणि आउटपुट कुठल्या पिनला पाहिजे ते प्रोग्राममधून सांगायचं असतं. मग सांगा आर्डिनोचा प्रोग्राम कुठल्या प्लॅटफॉर्मवर असतो? हां, C++ मध्ये प्रोग्राम झाला. तो प्रोग्राम आपण त्या IC मध्ये लोड करत असतो. ते लोड केलं की त्याप्रमाणे सर्किट चालू कुठल्या पिनला आउटपुट कुठे पाहिजे हे सांगायचं. आता इथं आउटपुटला काय केलं आपण LED लावला आणि 5 व्होल्टचा बझर लावला. इन्फ्रारेड इथं सेन्स झाला की ते LED लागेल आणि आवाज येईल. आता मी 9 व्होल्टचं सेल बॅटरी लावतो इथं. 10 सेकंदचा डिले दिला, 10 सेकंद एक बंद होईल. आता मी इथं ठेवतो. आता 5 मीटर रेंज आहे. मी पण एवढ्या ट्रान्समिटरला इथं ट्रान्समिटरचा LED आहे इन्फ्रारेडचा. आता मी इथनं बटन प्रेस केली की ती वाजायला पाहिजे. अशा पद्धतीनं आर्डिनोचं बोर्ड दुसरं गॅस सेन्सर आणि स्मोक डिटेक्टर आहे. तर हे दुसरा बोर्ड आहे. लक्ष दिलं पाहिजे. इथं तसंच केलेलं आहे. हे सेन्सर गॅस सेन्सर आहे. गॅस सेन्सर पण आहे. HP चा गॅस घरातला जो गॅस असतो तो लीक झाला की डिटेक्ट स्मोक म्हणजे समजा इमर्जन्सी म्हणजे धूर झाला त्याच्यात थोडा धूर गेला तरी डिटेक्शन होतं. स्टेशन्स पुढे होतो ना. याचा डिटेक्शन होतो. बरं, आपण HP गॅस म्हणजे असतो ब्युटेन आणि मिथेन असतो. तर ब्युटेनचा गॅस माझ्याकडे आहे. गॅस सोडून कसं वापरलं जातं ते कॉपर पाईप जोडायचे असेल ब्रिजिंग म्हणतात त्याला. ब्रिजिंगसाठी जास्तीत जास्त वापरलं जातं. आणि ते आता इथं जरी तुम्ही बघितलं असेल तर ते फार केअरफुली करावं लागतं. तुम्ही समजा घेऊन प्रयोग केला चुकून समजा असं हे केलं तुम्ही तोंडाकडून करून असं हे केलं तर म्हणजे डेंजर होतं. तसं फिक्स करायचं गॅस स्फोट होतं. त्याचं एकदा प्रोग्राम लॉजिक समजून घेतलं की तुम्हाला समजेल. नेक्स्ट पॉईंट आहे सिंगल फेज प्रोग्रामेबल सिंगल फेज मोटर पाहिजे. म्हणजे त्यामध्ये टाईम स्विच आहे, एक आउटपुट सॉकेट आहे आणि बल्ब आहे. आउटपुट सॉकेटचे आहे पॅरलल जोडलेलं आहे. त्याच्यात प्रोग्राम करू शकता तुम्ही. तुमचं घराची पाण्याची टाकी असते ना तुम्ही दररोज म्हणजे एखादा तास समजा 1 तास मोटर चालू करायची. सकाळी चालू करायचा परत मोटर ओव्हरफ्लो पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली की बंद करता. बरोबर. तेच तुम्ही साधारण टायमिंग तुमच्या लक्षात आलं किती वेळ लागतो म्हणजे पाण्याची टाकी भरायला तेवढा वेळचं ड्युरेशन तुम्ही प्रोग्राम करू शकता. तर ते ऑन टायमिंग म्हणजे ऑफ टायमिंग बाहेरच असते. म्हणजे समजा 8ला मोटर चालू करायची तर हे इंडिकेटर 8ला आपोआप लागतो पण मॅन्युअली लागतो. त्यावेळेस मोटर चालू होते. चालू झाले मोटर चालू आहे आणि ऑफचं टायमिंग आलं की हा इंडिकेटर दिसतो. असं आउटपुट जो बल्बला आहे ना तोच लांबला जोडून तुम्ही सिक्युरिटी सिस्टममधून हे करू शकतो. त्यात 16 टाइम ड्युरेशन बघता येतं. समजा 6:30ला पहिलं टायमिंग
नंतर 11ला दुसरं ऑफ टायमिंग झालं, 6:30ला ऑन होईल पोस्टला, 11:30 बंद होईल. नंतर अशा पद्धतीनं अर्ध्या तासाने बंद चालू करायचं. आणि सूर्यग्रहणाची टायमिंग काय असते 2 ते 3:30 मध्ये, तिथं 15 मिनिटाला ऑन ऑफ ठेवायचं. अशा पद्धतीनं सिक्युरिटी सिस्टीम तुम्ही करू शकता. हे 3 फेज मोटर ड्रायव्हर आहे. 3 फेज मोटर ड्रायव्हर म्हणजे मला माहिती आहे 3 फेजला स्टार्टर असतो, हिरवं बटन दाबलं की मोटर चालू होतो, रेड दाबले की बंद होतो. मग इथं काय केलं मल्टीवायरचा वापर केला, मोडसचा पण मल्टीवायर. आता हे जे आहे हे जे सॉकेट आहे जे 2 वायर आलेल्या हिरव्या बटनच्या ॲक्रोस जोडायचे असतात आणि इथनं असलेच कोट लावायचं, 2 वायर रेड स्विचच्या सिरीजमध्ये लावायचं ते. मग आता इथं बघा काय आहे, आता समजा तेच टायमिंग 8ला मोटर आपल्याला चालू करायचं 3 फेज, तर इथलं बटन दाबलं की ह्याच्यात कंटिन्युटी येईल. हिरवं बटन दाबतो म्हणजे काय करतं 2 पॉईंट असतात त्यामुळे शॉर्ट करतो आणि मोटर चालू होती. मग आपण काय करायचं, हे वायर थ्रू तिकडं शॉर्ट करायचं. तर बघा ह्या मोडला आवाज आला 5 सेकंदावर परत बंद होतो. 5 सेकंद बंद होईल, हिरो बटन दाबलं असं ऍक्ट झालं ते, बरोबर. नंतर हे काढून इथं बसतो, कंटिन्यू दिसत. कारण ही जी वायर आहे आपण तो कुठला वायर सिरीजमध्ये रेड स्विच आहे ना, त्याच्या 2 पॉईंटला 2 वायर असतात ना, एक वायर सोडायची आणि 2 पॉईंट होतील हे 2 वायर तिथं जोडायचे. कारण सिरीजमध्ये आता मोटर चालू झालेली आहे, आता हे कंटिन्युटी असल्यामुळे मोटर चालूच राहणार लक्षात. आता मोटर बंद करायची असेल तर ह्याच्यात 9चं टायमिंग करायचं. 9 वाजता मोटर चालू, 9 वाजता 9 वाजलं की इथला इंडिकेटर लागतो आणि त्यावेळेस काय होतं, हा म्हणजे आवाज बंद होतो 5 सेकंदासाठी. म्हणजे रेड स्विच आपण दाबल्यासाठी ॲड करतो बघा, 5 सेकंद बंद राहील परत आवाज येतो. पण मोटर एकदा बंद झाली की हिरवं बटन दाबल्याशिवाय मोटर चालू होणार नाही. तर हे जे आहे माझं रिसर्च वर्क, हाँगकाँगला रिसर्च पेपर मी प्रसिद्ध केलेला आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉलेजमध्ये कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट माझं झालेलं 2015 मध्ये, 2015 ऑगस्टच्या 15 मध्ये. त्यानंतर हे डिजिटल मीटर्स आम्ही तयार केलं, मार्केटला मिळतात, ही आमची आयडिया आहे. त्याच्यात आमची आयडिया म्हणजे काय, हे मीटर्स तर मार्केटमध्ये मिळतात आणि ह्याचं जे रोटरी स्विच आम्ही काढलेलं आहे, हे रोटरी स्विच आहे, हे काढून हे मीटर तयार केलेलं आहे. तुम्ही वापरत असेल, ह्यांना एसवायला असतं. तर हे कुठले पण एक्सपेरिमेंट करायला नुसतं पिनअप केलं की लगेच एक्सपेरिमेंट सुरुवात करू शकतो. हे चालू केले की जीवन आणि बोर्डवर पिनअप करून करते. तर आमच्या ह्याच्यात नवीन आयडिया काय, हे मीटर कॅबिनेट तयार करणं, स्विच तयार करणं. आता ह्याचं AC करंट मीटर नसतो माहिती आहे का, मला मल्टीमीटरमध्ये त्याच्यात AC करंट मीटर मोजता येत नाही. आम्ही मग ब्रिज रेक्टिफायर टाकून ते AC पण तयार करतो, न डिटेक्ट त्याला म्हणतो. दुसरं एक सिक्युरिटी सिस्टीम आहे, ज्या त्यांच्या दुकानाला शटर कोण कुठून चोरी करत असेल तर त्याच्यापासून आपण अलर्ट राहू शकतो. तर समजा मी दुकानात आहे आणि शटर मी असं ओढल्याला खाली, दुकानाच्या बाहेर आहे, असं शटर मी खाली ओढून घेतलं, मग तिथे 4 होल, ते शटरचे 4 होल फिल करायचे आणि फिटिंग करायचं. ज्यावेळेस मला लॉक करून जायचं, आत हिचं जे आहे ना 9 वोल्टचे 2 सेल आहेत, म्हणजे 18 वोल्ट चालू. आत एक मोबाईल पण आहे, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे आणि ह्याला किल्ली पण आहे. ज्यावेळेस असं किल्ली ही लावली, तिथली इंडिकेटर येतात, म्हणजे चालू झाली मशीन आणि बाहेर यायचं, किल्ली घेऊन बाहेर यायचं. व शटर खाली ओढल्यानंतर हे स्विच आहे, खाली सरफेसला टच झाल्यामुळं हे प्रेस होईल. मग हे शटर सिक्युरिटी सिस्टीम ॲक्टिवेट होणार. 5 मिनिटांनी लॉक लावून 5 मिनिटांनी ते ॲक्टिवेट होतं. नंतर अनऑथराइज्ड पर्सन कोण आलं, शटर उचकटलं की जोरात सायरनचा आवाज येतो. सायरनचा आवाज आल्यानंतर काय करतात, चोर जनरली मेन स्विच बंद करतात. हे बॅटरी ऑपरेटेड आहे, ते आवाज तसं राहणार. सायमल्टेनियसली माझा मोबाईल नंबर सेव्ह असेल आणि दुसरा एक नंबर सेव्ह करावा लागतो.
तुमचा दुसरा नंबर माझ्या मुलाचा असेल, मला रिंग आली की लगेच मी घेऊ शकतो, अलर्ट राहू शकतो किंवा चोरी व्हायला लागली आपल्या दुकानाची. आणि माझा समजा मोबाईल सायलेंट मोडला असेल तर मुलाला रीड आहे. दुसरे डिसोल्डिंग मशीन असते तर खरं कॉलेजमध्ये नसते, असते डिसोल्डिंग आहे का आपली मशीन. आता हे जर आवाज ह्याच्यातलं एक ट्यूब आहे बरं का, आणि आवाज जो येतो ना तो व्हॅक्यूम पंप आहे. तिथं 450 डिग्री टेम्परेचर असते, ते आत खेचून घेतलं. आता एक कॅपॅसिटर काढू हा कॅपॅसिटर तिथं सोल्डर ठेवायचं आणि ते मेल्ट होतं सोल्डर आणि झालं काम तर इथं ठेवायचं दुसरं सोल्डर. लगेच काम त्यानंतर अलेक्सा तुम्हाला माहिती आहे, अलेक्सा काय ऑडिओमध्ये आपण प्रश्न विचारले की तर आपल्याला ऑडिओमध्ये मिळतं. अलेक्सा काय एआयचं टूल आहे बरोबर. मग एआयचं टूल तुम्ही वापरत असेल, कुठलं वापरतो टूल? चॅट वापरतो. चॅट जीपीटी किती जण वापरते हात वरता? चांगलं ठीक आहे. माझा एक प्रश्न आहे, चॅट जीपीटी आणि गुगल सर्च मध्ये काय फरक आहे मला सांगा. कारण चॅट जीपीटीला प्रश्न विचारला उत्तर मिळतं, गुगल सर्चला पण लिहिलं तर मिळतच नव्हतं. फरक आहे. येस सर बरोबर आहे, बोलतात ते बोला. हां बरं, आणखी कोण सांगते? गुगल सर्च आणि चॅट जीपीटी. गुगल सर्चमध्ये आपण जे इन्फॉर्मेशन अगोदर सेव्ह केलेली असते किंवा आपण जे अपलोड केलेले असते तेच आपल्याला रिटर्न देतात. आणि चॅट जीपीटी ते वेगवेगळ्या सर्व्हर करून इमॅजिनेशननी ते आपल्याला पोहोचवते की बाबा हे असं असू शकतं. आणखी वेगळ्या पद्धतीने कोण सांगते? बरं आता मी तुम्हाला सांगतो उदाहरण. ओम्स लॉ, व्हॉट इज ओम्स लॉ विचारायचं, गुगल सर्चला विचारायचं, चॅट जीपीटीला विचारायचं. गुगल सर्चला विचारल्यानंतर काय होतं की सगळ्या लेखकांना जसं ओम्स लॉ एक्सप्लेन केले त्याप्रमाणे मिळेल. वेबसाईटला हे सगळं वेबसाईटला जातं, वेबसाईटवरून खिचून घेतलं जातं सगळं. मग तिथं मल्टिपल आन्सर तुम्हाला मिळते गुगल सर्चला, आणि इथं एक म्हणजे एक युनिट स्टँडर्ड उत्तर मिळेल बरोबर. मग मला सांगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटीला त्याचं उत्तर कोण सांगेल? तर उत्तर असं आहे. आता त्यासाठी दुसरा प्रश्न मी विचारतो. गुगल सर्चला आणि चॅट जीपीटीला असा प्रश्न विचारायचं, व्हॉट आर ॲप्लिकेशन ऑफ इट. व्हॉट आर ॲप्लिकेशन ऑफ इट म्हणजे पहिला जो प्रश्न मी विचारला ओम्स लॉ, इट म्हणजे ओम्स लॉ. व्हॉट आर ॲप्लिकेशन ऑफ इट. गुगल सर्चला जर दुसरा प्रश्न लिहिला गुगल सर्चला, व्हॉट आर ॲप्लिकेशन ऑफ इट म्हणलं सांगितलं तुला ॲप्लिकेशन सांगणार नाही, ते गुदळून जाईल काय पण देईल ते उत्तर. परंतु चॅट जीपीटीला ते अगोदर प्रश्न विचारला तो मेळ जातो, जी बुद्धी वापरतो त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणायचं, आणि ते बरोबर ओम्स लॉचे बरोबर सांगतो. आता चॅट जीपीटी वापरून तुम्ही काय काय करता येईल, म्हणजे एखादं आश्चर्यकारक उदाहरण तुम्ही सांगू शकता. मी केलेलं की चॅट जीपीटी म्हणून मला इतका असा फायदा झाला असं सांगू शकते. तर मला फायदा झाला सांगतो आश्चर्यकारक असं. आता हे तुम्हाला हे लेबल मशीन, ही आमची लेबल मशीन गेल्या 15 वर्षापासून चालते. ते मध्ये एक 3 महिन्यापूर्वी असं प्रॉब्लेम फेस करावा लागला मला. ते फॉन्ट त्याचे लहानच येतात, काय केलं काय माझे बरंचसं वेस्टेज गेलं, चिकटपट्टी असते, वेगळे प्रयोग करून बघितलं काय होतो. त्याचे वेगळ्या ठिकाणी मुंबई पुण्याला सर्च बघितलं, सर्व्हिस स्टेशन वगैरे. पुण्याचं एक सर्व्हिस स्टेशन मिळालं मला बरं वाटतं. 4-5 हजार रुपये जातील दुरुस्ती घेऊन. तर सर्व्हिस स्टेशनला फोन केला, बाबा हे असं ब्रदर पी टच नावाचे मॉडेल आहे म्हणून ते असं प्रॉब्लेम. ते म्हणले तुम्ही मॉडेल नंबर सांगा. मॉडेल नंबर म्हणजे 400 नंबर आहे म्हणलं. तर सर म्हणले आता बंद झाले, फार पूर्वीचं आहे म्हणून. मग काय करावं लागेल, यूज नाही म्हणजे स्क्रॅपमध्ये टाकून द्या. तर तुम्हाला सांगतो चॅट जीपीटीला मी की चॅट जीपीटीला
सांगितलं की माझ्याकडे असं प्रिंटर लेबल प्रिंटर मशीन आहे, त्याचं मॉडेल असं असं आहे आणि त्याचं फॉन्ट मोठं ठेवलं तर फॉन्ट प्रिंटिंग होताना लहानच येतं. 3-4 पर्याय दिले. इथे एक पर्याय बघितलं. एक पर्याय असा होता की त्याचं जे हेड असते त्या हेडमध्ये स्टिकी पदार्थ चिकटलेला असतो, तर ते क्लीन करून बघा. तर मी माझ्याकडे ते WD-40 नावाचं गंज लावलेलं असतं, ते स्प्रे असतो, मला माहिती स्प्रे मारलं ते हेडवर आणि क्वार्टरनं पुसून घेतलं. आश्चर्य म्हणजे माझं मशीन चालू आहे, लक्षात घ्या. हे दुसरं एक आश्चर्य म्हणजे लॅपटॉप पण पडला होता मला. स्क्रीनच येत नव्हतं. बॅटरी तर फुल आहे, बॅटरी खोलून पण बघितलं, आपली फुल बॅटरी, इंडिकेटर चालू आहे. ChatGPTला सांगितलं की माझ्या लॅपटॉप असा एक मॉडेल नंबर सांगायचा आणि स्क्रीन येत नाही, बॅटरी तर फुल आहे, मी काय करू असं सांगायचं, इंग्लिशमध्ये सांगायचं, तर समजतं लगेच. तर ते वेगळे वेज देते आपल्याला. तर एक वेज मला सापडलं, ते फंक्शन की कुठल्या कुठल्या फंक्शन की दाबायचं असं सांगितलं, त्याबद्दल ते चालू आहे. दुसरं आणखी आश्चर्य म्हणजे मला युनिव्हर्स केरलाचं एक मला पॅटर्नचं एक ऑर्डर मिळाली की मला डायग्राम काढायला, आणि त्या सॉफ्टवेअर आहे डायग्राम काढायला, त्याला वेळ जातो. मग मला ChatGPTचा उपयोग करून बघूया. कच्चं डायग्राम काढलं, म्हणजे एका ठिकाणी फोटोसेल दाखवलं, त्याला स्टँड दाखवलं असं आणि बल्बचे रेस दाखवतं, दुसऱ्या ठिकाणी फोटोसेल आणि बल्ब असं दोन्ही स्टँडला मी रफली डायग्राम काढलं आणि त्याचा फोटो मी ChatGPTला अपलोड केला, न्यू फाईन पिक्चर. तर ते सुद्धा फाईन पिक्चर काढलं जातं, जसं पुस्तकामध्ये छापलेलं असते तसं पिक्चर आपल्याला मिळतं. हे एक बघितलं. दुसरं, फोटोचा बॅकग्राऊंड कलर बदलता येतो, केलं का तुम्ही? फोटो अपलोड करा आणि बॅकग्राऊंड कलर ते माहिती असते. दुसरं आणखी बरेचसे असे ॲप्लिकेशन आहेत. आता हे मी जे सेन्सर बेस प्रोजेक्ट करतो ना, तर तिथं सुद्धा माझं आता हे तुम्हाला गॅस सेन्सर दाखवलं, गॅस सेन्सर पडून आउटपुट येतच नव्हतं. काय केलं की त्याला सांगितलं की बाबा असं गॅस सेन्सर आहे, व्होल्टेज असं ड्रॉप होते त्या आउटपुट पिनला, तरी पण ते गॅस सेन्स होत नाही. तिने सांगितलं बॅक साईडला प्रीसेट आहे, ते प्रीसेट कम्पॅरेटिव्ह आहे, तिथं सेट करून जातो. प्रश्न सुटला मला, लगेच झालं सक्सेस. आता मी तुम्हाला प्रीसेट फिरून दाखवलं ना, तेच एक क्रिटिकली बरोबर सेट करायचं असतं. बरं, मला हे The time is 1 p.m. Alexa, what is temperature now? Right now, in Way, Satara, Maharashtra, it's 30 degrees Celsius. Okay. Alexa, who is Prime Minister of India? The current Prime Minister of India is Narendra Modi. Alexa, who is Chief Minister of Maharashtra? Maharashtra's Chief Minister is Eknath Shinde. How many states are in India? India has 28 states, including Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Assam, Bihar, and Chhattisgarh. Alexa, how many countries are in the world? There are 195 countries in the world today. This total comprises 193 countries that are member states of the United Nations and 2 countries that are non-member observer states, Vatican City and the State of Palestine. Alexa, what is distance between Earth and Moon? The moon is 370,400 kilometers away from Earth. Alexa, मॅडम DSO आहे आपल्याकडे, CRO आहे? DSO. बरं, CRO आणि DSO मधला फरक काय सांगते तुम्हाला? हा, रेकॉर्ड होतो, बरोबर. CRO मध्ये टाइम पर डिग्री ज्या वर्ड्स पर डिग्री ऍडजस्ट करावं लागतं ना मॅन्युअली, आणि ह्याच्यात DSO मध्ये ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतं आणि सेव्ह फॉर्म. आणखी ॲडव्हान्टेज, 10 वेव्हफॉर्म स्टोअर करता येते, माहिती आहे का तुम्हाला? 10 वेव्हफॉर्म स्टोअर करता, आत एक हार्ड डिस्क आहे. तर वेव्हफॉर्म आल्यानंतर सेव्ह नावाचं बटन असते, ते ऑप्शन असतं, ते वेव्हफॉर्म सेव्ह करतात आणि त्या DSO बरोबर एक तुम्हाला CD मिळते. त्याचं ॲप जर आपण लोड केलं लॅपटॉपमध्ये आणि त्याचं प्रिंटआउट प्रिंटरला घेतात वेव्हफॉर्म,
हे मेजर म्हणून नावाचं बटन आहे, त्याचे जे ऑप्शन आहे ते समजा एक साईन असेल तर पीक टू पीक व्होल्टेज, RMS व्होल्टेज, राईज टाईम, फॉल टाईम, ड्युटी सायकल असे भरपूर पॅरामीटर असतात हे प्रिंटिंगला घेतात, तर रिसर्चसाठी चांगलं. त्यानंतर हे डीप सोल्डरिंग मशीन आहे, त्यामध्ये आपण एक एक सोल्डर करत असतो PCBचं एक कंपोनंट. परंतु असलं PCB समजा तुम्ही तयार केले असतील तर असे सगळे कंपाऊंड बसून घ्यायचे आणि ते लीड आहे 45 डिग्रीनं बेंड करायचं, ते कट करायचं सगळे. समजा हे कट केले सगळे असे, त्याला एक पेस्ट असते, लिक्विड पेस्ट लावायची ब्रशने आणि असे समजा 25 बोर्ड आपण तयार करून ठेवले. तर हे डीप सोल्डरिंग मशीनमध्ये ह्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना, त्याच्यात जे आहे मेटलचं जी बात आहे तिथं त्याला हीटर आहे, खाली हीटर आहे. जर ऑन केलं तर अर्ध्या तासात हे मेटल सगळं आहे, सगळं त्याचं लिक्विड होतं. आणि लिक्विड झाल्यानंतर तिथे एक दुसरं टूल आहे, जशी दुधावरची साई असते ना, आपण साई बाजूला काढताना दूध तसं क्लिअर दिसतं, तसं हे तिथं घाण अशी काढून ती घाण्या कपड्यात त्याच्यात टाकायची असते, मग ते क्लीन होतं सगळं सोल्डर, म्हणजे आरशासारखी चाकली मार. म्हणजे तयार केलेले असतात ते ह्याच्यात अडकलेले असतात. असे वेगळ्या साईजच्या PCBसाठी फ्रेम तयार केलेली आहे, त्याचं बसवायचं आणि ह्या फ्रेममध्ये हे लावत असतात. बॅक साईडला एक मोटर आहे, इथं एक 3 सेकंदचं टायमर दिलेलं आहे, टेम्परेचर कंट्रोलर आहे आणि इथं पिवळं बटन दाबलं असं की हे खाली जातं आणि 3 सेकंद काय राहतं ते PCBचा खालचा सरफेस आणि सोल्डरचा वरचा सरफेस कॉन्टॅक्टमध्ये 3 सेकंद राहतं. 3 सेकंद झाले की आपोआप रिलीज होते. मग ही फ्रेम काढायची आणि दुसरं PCB लावायचं. अशा कमीत कमी वेळेस सगळे आपण सोल्डर करू शकतो. बरं, दुसरं एक महत्त्वाचं आहे, तर इथं बघा तुम्हाला याचं टेक्निकल एक्सप्लेनेशन नंतर देतो आहोत. तर इफेक्ट बघा चालू केलेलंच आहे. तर ते ग्लासमध्ये पिण्याचं पाणी आहे. बरं मॅडम, हां काय प्रॉब्लेम? हां चार्जिंगला लावा की तिथं. हां हां इथं सॉकेट लावा. बरं, हा एक्सपेरिमेंटचा डेमो बघा. मी काय करते, पाणी फक्त याच्यात ओततो. तर साईडला हे करा की साईडच्या सॉकेटमध्ये टाका आणि ते बटन दाबा. बरं, आता सर्वांनीकडे लक्ष द्या. हे पाणी आहे, हे असं इन्स्ट्रुमेंट आहे यात. इथं पिझो बजर आहे, इथं LED आहेत लावलेले, इथं पॉवर सप्लाय दिलेला आहे. मी इथं बाउलमध्ये ठेवतो आणि पाणी ओततो. ह्याच्यात काय होतं बघा. काय झालं सांगा. कोणा अंदाज करू शकते काय होत असेल? इमिजिएट हिटिंग होत असेल तर हिटर किती चांगलं आहे ना. स्टीमच आहे ना हे. स्टीम आहे का? मग काय स्टीम नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे बाष्प आहे. म्हणजे आज काय माहिती आहे का, पिझो पजरचा स्पीकर आहे लावलेला आणि त्याला 2 मेगाहर्ट्जचं फ्रिक्वेन्सी दिले. पिझो स्पीकर माहिती आहे ना, व्हायब्रेट होतो आणि ते व्हायब्रेशनमुळं ते वॉटर ड्रॉपलेट फुटतात असे. ते फुटून तिथे म्हणजे धुकं, मिस्ट म्हणजे धुकं माहिती आहे का, मिस्ट मेकर आहे इंस्ट्रुमेंटचं नाव. ओके,
completed my bachelor degree in BEMTC. I am working as a production engineer in Perfect Electronics MIDCY from last 5 years. Now I explain training details. आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. हा कोर्स 6 दिवसांचा म्हणजेच 48 आवर्स असतो. यामध्ये तुमच्याकडून टोटल 30 एक्सपेरिमेंट करून घेतले जातात. तर याचं जे शेड्यूल आहे ते तुम्हाला कॅटलॉग दिला आहे, त्याच्या लास्ट पेजवरती दिला आहे. तर हा कोर्स आहे तो 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपेरिमेंट घेत असतो. ते पहिल्या 2 तासात तुमच्याकडून आपण प्रॅक्टिस करून घेतो आणि पहिल्या 2 तासात एक्सप्लेन केले जातात. 1 तासात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स विषयी जी टेक्निकल ओरल डिस्कशन आहे ते घेतलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे 5 एक्सपेरिमेंट शिकवले जातात. ते तुम्हाला CRO बेस्ड करायचे असतात. पहिल्या 2 तासात हे 5 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात. त्यानंतर तुम्हाला ओपॅमची डिग्री जे टेक्निकल क्वेश्चन आहे ते त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. तुम्हाला ओपॅम झालायचा कॉलेजमध्ये ओपॅमचा IC नंबर माहिती आहे? नेक्स्ट थर्ड डेला ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायर या टॉपिकवरती 5 एक्सप्लेन करायचे असतात. ते DSOचा वापर करून परफॉर्म करायचे आणि 1 तास टेक्निकल ओरल डिस्कशन घेण्यात येते. त्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत ते शिकवले जातात. एक आहे ते डिझाईन वर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची याचं ट्रेनिंग देण्यात येतं. आणि दुसरा सॉफ्टवेअर आहे एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर. त्यामध्ये तुम्हाला PCBचं आर्टवर्क कसं काढायचं याचं ट्रेनिंग देण्यात येतं. तसंच ट्रेनिंगमध्ये असताना तुम्हाला एक प्रोजेक्ट करायचा असतो. त्यासाठी तुम्हाला एक PCB दिला जातो. त्यासोबत काही लूज कंपोनंट्स दिले जातात. ते कंपोनंट्स आहेत ते PCBवरती बसवून घ्यायचे आणि 1 बाय 1 एक कंपोनंट सोल्डर करायचा. प्रोजेक्ट करत असताना टेस्टिंग असेंबली हे सर्व तुम्हाला शिकवलं जातं. तसेच तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना एक सेमिनार करायचा असतो. त्यासाठी तुम्हाला एक एक्सपिरियन्सचं रायटर दिलं जातं. तो सेमिनारचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला जातो. तसेच मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. आता गुगल फॉर्मचा वापर करून आम्ही एक इव्होल्युशन टेस्ट तयार केली आहे. त्यामध्ये टोटल 74 क्वेश्चन्स आहेत. त्या 74 क्वेश्चन्सला 3 ऑप्शन आहेत. त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. सगळे 74 क्वेश्चन सॉल्व करून झाले की लास्टला सबमिट नावाचा ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करायचं. तो त्यानंतर मग तुमचा जो स्कोर आहे तो तुमच्या मोबाईलवरती डिस्प्ले होतो. त्या स्कोरचा स्क्रीनशॉट माझ्या किंवा सरांच्या मोबाईल नंबरला सेंड करायचा आणि त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट देण्यात येईल. हात तुला लागले. नेक्स्ट 2 प्रोजेक्ट आहेत ते IoT बेस्ड आहेत. तुम्हाला IoTचा फुल फॉर्म माहिती आहे का? इंटरनेट. आता आपण कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक बेस्ड प्रोजेक्ट करतो आणि रास्पबेरी पाय बेस्ड प्रोजेक्ट करत असतो. तर हा IoT बेस्ड 2 प्रोजेक्ट आहे. हा IoT बेस्ड वायफाय कॅमेरा आहे. याला 5 वोल्टचा पॉवर सप्लाय दिला आहे आणि इथे आमचं BSNLचं राउटर आहे त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतलं आहे. तर या मोबाईलच्या आधारे मी जगात कोठेही असेल तरी या कॅमेरासमोरील व्ह्यू पाहू शकतो. तर आता जी कॅमेऱ्याची पोझिशन आहे ती आपल्या बाजूने आहे. आता आधी मी थिअरॉटिकल एक्सप्लेन करते. ज्यावेळेस मी सिम्पली राईट साईडला जर का ट्रॅक केलं तुम्ही सर्वजण कॅमेरावरती फोकस करा. मी टर्न आणि कॅमेरावरती फोकस करा. ज्यावेळेस मी राईट साईडला ट्रॅक करणार आहे त्यावेळेस कॅमेरा राईट साईडला मूव्ह होतो आणि त्यासमोरचा जो पार्ट आहे तो मोबाईलमध्ये दिसतो. ज्यावेळेस मी लेफ्ट साईडला ट्रॅक करणार आहे त्यावेळेस त्यासमोरील जो व्ह्यू आहे तो मला मोबाईलमध्ये दिसत आहे. आता मला खाली काय वर्क सुरू आहे पाहायचं असेल तर मी सिम्पली वरच्या बाजूला ट्रॅक करणार. कॅमेरा मात्र खालच्या बाजूला शिफ्ट होतो. कधी कधी इंटरनेट जर का स्लो चालत असेल तर मग हळूहळू स्लोली वर्क होतं. ठीक आहे. आता ज्यावेळेस मला खालचं काही वर्क सुरू आहे ते पाहिजे असेल तर मी सिम्पली वरच्या बाजूला ट्रॅक करणार. कॅमेरा खालच्या बाजूला शिफ्ट होताना दिसत आहे आणि त्यासमोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसत आहे. आता ज्यावेळेस मला वरचं वर्क पाहिजे असेल तर मी सिम्पली खालच्या बाजूला ट्रॅक करणार. कॅमेरा वरच्या बाजूला शिफ्ट होताना दिसत आहे. आता मी कंपनीच्या कामानिमित्त जर का बाहेरगावी असेल पुणे कोल्हापूर या ठिकाणी जर मी असेल आणि मला सोलापूरमध्ये असताना जर मला तिथं काय वर्क सुरू आहे पाहिजे तर मी तिथेच असताना पाहू शकते.
आणि समजा जर मला वर्क सुरू आहे तर जर का रेकॉर्डिंग घ्यायचं असेल तर मी इथे रेकॉर्डिंग ऑप्शनवरती जाणार. साधारण आता मला 15 मिनिटाचं जर का शूट करायचं असेल तर आता मी हे रेकॉर्डिंग बटन ऑन केलं आहे. 15 मिनिटांनी ऑफ करणार. मग तेवढा पार्ट जो रेकॉर्ड झाला आहे तो अल्बममध्ये सेव्ह होणार आणि मग तो पार्ट मी नंतर पाहू शकतो. आता त्या कॅमेऱ्याला एक स्पीकर फॅसिलिटी आहे. आता इमॅजिन करा की मी अमेरिकेत आहे किंवा जपानला आहे आणि मला अमेरिकेमध्ये असताना इथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन द्यायचं. तर मी अमेरिकेमध्ये असताना तिथूनच इथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन देणार आणि त्या स्टाफनी इथेच कॅमेरासमोर उभं राहून ॲन्सर द्यायचं. ते ॲन्सर त्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतं आणि माझ्यापर्यंत पोहोचतं. तर या कॅमेऱ्याची रेंज किती असेल? या कॅमेऱ्याची रेंज अनलिमिटेड आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो IoT बेस्ड 4 चॅनल रिमोट कंट्रोल. टेक्निकल क्वेश्चन कोण विचारला? हा IoT बेस्ड 4 चॅनल रिमोट कंट्रोल ठीक आहे. हा लॅम्प 1 आहे, हा लॅम्प 2 आहे, हा लॅम्प 3 आहे आणि हा लॅम्प 4 आहे. तरी या मोबाईलच्या आधारे मी जगात कुठेही असेल तरी हे लॅम्प ऑन ऑफ करू शकते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की या सुरुवातीला ज्या लाईट आहेत त्या ऑन आहेत की ऑफ आहेत? ऑफ आहेत. आता 1 बाय 1 एक एक लॅम्प मी ऑन करते. आता मी लाईट 1 ऑन केला, लाईट 1 ऑन झाला, लाईट 2 ऑन केला, लाईट 2 ऑन झाला, खाली लाईट 3 आहे, लाईट 3 ऑन केला, लाईट 3 ऑन झाला, लाईट 4 ऑन केला, लाईट 4 ऑन झाला. यामध्ये आम्ही ESP कंट्रोल कार्डचा वापर केला आहे आणि इथं आमचा BSNLचा राउटर आहे त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतला. तर तुम्हाला असं वाटेल की आता मी हे लॅम्प फक्त शेजारी उभी राहिली आहे म्हणून ऑन ऑफ करू शकते, तर असं नाही. आपले जे IoT बेस्ड प्रोजेक्ट असतात ते इंटरनेटवरती आधारित असतात आणि ते इंटरनेटच्या माध्यमातूनच घडत असतात. आता आपल्या सर्वांच्या घरी TV असतात, त्या TVला रिमोट असतो. त्या रिमोटची जी रेंज असते ती साधारण 25 मीटर 20 मीटर्स असते. तर या IoT बेस्ड हा रिमोट कंट्रोल किट आहे, त्याची रेंज किती असेल? किती असेल? तर या किटची म्हणजे जे IoT बेस्ड प्रोजेक्ट असतात त्याची जी रेंज असते ती अनलिमिटेड असते. आता 1 बाय 1 एक एक लॅम्प मी ऑफ करते. लाईट 1 ऑफ केला, लाईट 1 ऑफ झाला, लाईट 2 ऑफ केला, लाईट 2 ऑफ झाला, लाईट 3 ऑफ केला, लाईट 3 ऑफ झाला, लाईट 4 ऑफ केला, लाईट 4 ऑफ झाला. हा तुम्ही मिनी प्रोजेक्टसाठी सुद्धा घेऊ शकता. आता नेक्स्ट प्रोजेक्ट आहे ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीम. ही Arduino बेस्ड आता मी नवीन बेस सिस्टीम डिझाईन केली आहे. यामध्ये 3 मॉडेल्स आहेत, 16 टाइम्स, 32 टाइम्स आणि 64 टाइम्स. 16 टाइम्स मॉडेल आहे ते ज्युनियर कॉलेजसाठी उपयोगी आहे. 32 टाइम्स मॉडेल आहे ते हायस्कूल आणि इंग्लिश मिडियम स्कूलसाठी उपयोगी आहे. त्यामध्ये 32 टाइम्स मॉडेलमध्ये ज्या स्कूलचं मंडे टू फ्रायडे टाइम टेबल सेम आहे आणि सॅटर्डेसाठी सेपरेट आहे, तर त्यामध्ये नंबर ऑफ टायमिंग्स जास्त असतात, त्यामुळे 32 टाइम्सचं मॉडेल त्यांना सुटेबल आहे. आता गव्हर्नमेंटचं स्कूलचं टाइम टेबल मंडे टू थर्सडे सेम असतं, फ्रायडेसाठी सेपरेट असतं, सॅटर्डेसाठी त्यापेक्षा सेपरेट असतं. तर त्यामध्ये आम्ही 2 टाइम्सचा वापर करून स्पेशली त्यांच्यासाठी एक 64 टाइम्सचं मॉडेल डिझाईन केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा टाइम स्विच आहे. या टाइम स्विचमध्ये रिअल टाइम क्लॉक सेट करण्याची फॅसिलिटी आहे. हे स्विच आहे, इथे 3 सेकंद, 5 सेकंद आणि 7 सेकंद असं तुम्ही मोड सिलेक्ट करू शकता आणि तेवढा वेळ बेल वाजते. इथे पॉवर इंडिकेटर आहे, हे प्रेस टू रिंग बेल आहे आणि ते पॉवर फ्यूज होल्डर आहे आणि इथे आउटपुट सॉकेटमध्ये आपल्याला बेलची पिन बसवायची असते. तर या टाइम स्विचमध्ये प्रोग्राम केल्या व्यतिरिक्त जर आपल्याला बेल वाजवायची असेल तर हे प्रेस टू रिंग बेल
वापरलं जातं. तर इथे मी आउटपुट सॉकेटमध्ये बेल बसवून घेते आणि आता तुम्हाला मी एक 3 सेकंडसाठी बेल वाजवून दाखवते. लो व्होल्टेज आहे किंवा हो. नेक्स्ट एक ऑडिओ रेग्युलर आता नेक्स्ट डेमो आहे तो ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मशीनचा डेमो आहे. ही एक ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मशीन आहे. इथे सध्या प्रायमरी वाइंडिंगचं काम सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी आपल्याला एक बॉबिन लागते. या बॉबिनच्या एका बाजूला मी प्रायमरीसाठी 2 वायर्स काढल्या आहेत आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढले आहेत. ही मिडल जी ब्लॅक वायर आहे ही सेंटर टाईपसाठी यूज केली जाते. तर प्रायमरीसाठी 45 गेजची वायर यूज केली जाते आणि सेकंडरीसाठी 34 गेजची वायर यूज केली जाते. प्रायमरीसाठी नंबर ऑफ टर्न्स 500 प्रायमरी वाइंडिंगसाठी नंबर ऑफ टर्न्स आम्ही 5000 देतो आणि सेकंडरीसाठी 400 + 400 टोटल नंबर ऑफ टर्न्स 800 दिले जातात. तर या बॉबिनमध्ये मी वाइंडिंगचं काम कंप्लीट केलं आहे. यामध्ये प्रायमरीचे 5000 नंबर ऑफ टर्न्स कंप्लीट आहेत आणि सेकंडरीसाठी 800 नंबर ऑफ टर्न्स कंप्लीट आहेत. आता इथं वाइंडिंगचं काम कंप्लीट झालं आहे. आपल्याला ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करायचं आहे. तर ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करण्यासाठी 2 प्लेट्सचा वापर केला जातो. ई टाईप प्लेट्स आणि आय टाईप प्लेट्स. तर या माझ्या हातामध्ये या ई टाईप प्लेट्स आहेत आणि या दुसऱ्या आहेत त्या आय टाईप प्लेट्स आहेत. तर या ई टाईप प्लेट्स बॉबिनमध्ये अल्टरनेट बसवून घ्यायच्या आणि 2 ई टाईप प्लेटच्या मध्ये जो गॅप शिल्लक राहतो तिथे आपल्याला आय टाईप प्लेट बसवायची असते. तर हा 24 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे. तर हे ट्रान्सफॉर्मर आम्ही बेल सिस्टीम त्यासोबत पॉवर सप्लाय त्यामध्ये सुद्धा आम्ही या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. तर हा ट्रान्सफॉर्मर जो समोर पॉवर सप्लाय आहे त्याच्यामध्ये यूज केला आहे. त्याच्या आउटपुटला आम्ही 7812 नंबरचा रेग्युलेटरचा वापर केलेला आहे. ज्यावेळेस तो पॉवर सप्लाय तुम्ही डिमोस्टॅटवरती टेस्ट करा तर तुम्ही 170 व्होल्ट टू 270 व्होल्टचा काही इनपुट व्होल्टेज तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट 11.9 व्होल्ट मिळेल. आणि हा ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही डिमोस्टॅटवरती टेस्ट केला आणि त्यामध्ये जर तुम्ही इनपुट व्होल्टेज 170 व्होल्ट दिला तर तुम्हाला आउटपुटला 11.9 व्होल्ट मिळेल. त्यानंतर तुम्ही इनपुट व्होल्टेज व्हॅरी केलं 200, 210, 220 तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेजमध्ये 13 व्होल्ट 15 व्होल्ट असा चेंज मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज 270 व्होल्ट सेट कराल त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 24 व्होल्ट मिळेल. तर हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे? स्टेप अप, ट्रान्सफॉर्मरच्या टाईप्स कोणते? स्टेप अप आणि स्टेप डाऊन. हा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप. तिथे थांब तिथे तिथे प्रोजेक्ट आम्हाला बनवायचं असेल तर हा मिस्ट मेकर जे आहे ना त्यामध्ये अवघड म्हणजे सर्किटरी त्याच्या 2 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी जनरेट करण्याची फ्रिक्वेन्सी लागणार आहे. त्या ॲडॅप्टरमध्येच आहे. पॉवर सप्लाय त्याच्यातच आहे आणि पिझो स्पीकर लागतो त्याला. ते स्पेअर पार्ट मिळाले की नाही करता येणार. त्यात काय अवघड झालं फक्त DC सप्लाय त्याच्यात आहे. तो कशासाठी आपलं एक सर्किट आहे 2 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी जनरेट होते आणि ते फक्त ते LED ला DC सप्लायला जातो आणि पिझो स्पीकरला 2 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी जाते. ते मिस्ट मेकर तयार होतं. हे आर्टिफिशियल धोका मूव्ह करतो असा वरती खाली घेऊ शकतो म्हणजे पूर्ण रूमचं वरचा पण घेऊ शकतो. रूमची लिमिट नाही. रूमचं लिमिट नाही आहे की रूम जर मोठा असेल तर कुठलाही कॅमेरा झाला तर लांबचा स्पष्ट दिसणार ना. आता हे कॅमेराचा रेंज विचारला पण ती रेंज कुठल्या अर्थाने की बाबा किती लांबून ते घेतात अनलिमिटेड आहे त्या दृष्टीने. इंटरनेट अनलिमिटेड. हां येस आयडेंटिफिकेशन अनलिमिटेड. येस हां कॅप्चर रेंज कमी आहे ना बरोबर. My name is Praveen Somanshi.
ज्यावेळेस आता एक कॅमेराला कसं असतं त्याच्यावर तर लेझर लाईट मारली पण ते डिस्टन्स व्हिजिबिलिटी कमी होती. तर तसंच तुमच्या रेंजनुसार जर इथंपर्यंत रेंज आहे तुमची तर त्यानं त्या साईडनं वगैरे त्याच्यावर फ्लॅश मारली लेझर मारलं तर तुम्ही डिटेक्ट करणार नाही काय नाही. मला लक्षात आलं नाही. असं समजा हा कॅमेरा आहे हो. त्याच्यावर लेझर मारला असं हो. म्हणायचं. लेझर मारल्यानंतर काय होतं व्हिजिबिलिटी कमी होणारच की नाही. त्याच्यामुळे तुमचा ते कॅमेरा बजार वगैरे वाजणार का नाही. बजर वाढणार की व्हिजिबिलिटी कमी होणार फक्त. त्याचे फोटो कॅप्चर वगैरे कसं करणार तुमचा सेन्स. फोटो कॅप्चर म्हणजे त्यात आहे की मॅमने सांगितले की हा ज्यावेळेस एक मुवमेंट होती हे कंटिन्यू चालू आहे आता. त्यावेळेस लेझर मारलं त्यावेळेस लेझर मारला स्पष्ट होणार व्हिजिबिलिटी कमी कमी होणार. होणार ना मग त्यावेळेस फोटो घेणार नाही. फोटो घेणार हा. हा स्पष्ट करणार. स्पष्ट होतं. पण त्यावेळेस बाकी सिस्टम वर्क करणार नाही. ना वर करणार. बरं ठीक. मीटर आहे. मग आता आपण एक प्रत्येक वेळेस नुसतं वोल्ट मध्ये मायक्रो वोल्ट मिली वोल्ट मध्ये पण कधी कधी आपण चेंज करतो त्यासाठी नॉब असतो ना त्याच्यावर. येस राईट. मग आता इथे नुसतं स्विच आहे मग ते आपण कसं चेंज करायचं. तर तेच सांगतोय म्हणजे आता समजा ट्रान्झिस्टर कॅरेक्टरचा एक्सपेरिमेंट असेल आणि तुम्हाला ते 4 मीटर लागतात हं? आणि तुम्हाला सगळे ते रोटरी स्विचवाले मल्टीमीटर दिले हे 4 मल्टीमीटर घ्या आणि ट्रान्झिस्टर एक्सपेरिमेंट करा. विद्यार्थी काय करणार. विद्यार्थी सांगितलं इथं व्होल्टमीटरला 0 to 20 व्होल्टला ठेवा. मायक्रो अँपियर तिथे एक लागतो 2000 मायक्रो अँपियर सिलेक्ट करा. मग विद्यार्थी कुठे ठेवणार. एक्सपेरिमेंट व्यवस्थित होणार नाही. मग एक्सपेरिमेंट पीक होण्यासाठी आम्ही काय केलंय जो व्होल्टमीटर तिथं 0 to 20 व्होल्ट लागतोय ना तिथं 0 to 20 व्होल्टचा रेंज आम्ही सिलेक्ट करतो आतनं आणि मग पॅक करतोय. आलं का लक्षात तुझ्या. जिथं मग तोच मल्टीमीटर 0 to 2000 मायक्रो अँपियर करायचं तो रोटरी स्विच तिथं सेट करायचा आतनं मल्टीमीटर पॅक करायचं आणि बाहेर स्टिकर लावायचं. आणि त्याचं फंक्शन असं की आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर ऍक्सेप्ट केलं जातं. आणि डिटेक्शन काय होतं म्हणजे त्याची वेवलेंथ म्हणजे प्रत्येक बॉडीचं जे टेम्परेचर असतं त्याच्या टेम्परेचरच्या करस्पॉन्डिंग IRS देखतात त्याला एक वेवलेंथ असते. आता जे मुव्हेबल असतात त्याची वेवलेंथ कॉम्प्रेस होते. समजा तो तिकडून इकडं ह्या सेन्सरकडे येत असेल तर ती वेवलेंथ कॉम्प्रेस होते. तसं डॉपलर इफेक्ट असतात ना तसं. आणि मग तो चेंज झालेला तो डिटेक्ट करतो. आपण स्टिडी असलेला आपली सुद्धा इन्फॉर्मेट ऍक्सेप्ट करतोय पण तो डिटेक्शन तिथं आउटपुटला दाखवणार नाही. चेंज इन वेवलेंथ असं असेल तर डिटेक्शन होतं. आणि हे जे सेन्सर आहे ना ह्युमन बिईंगसाठीच आहे. इथं जर कुत्रा आलं तर सेन्स होणार नाही. म्हैस आली एखादी तर सेन्स होणार नाही. कारण कुत्र्याचं बॉडी टेम्परेचर वेगळं म्हशीचं बॉडी टेम्परेचर वेगळं आपलं टेम्परेचर रेंज वेगळं असतो. प्रोजेक्ट आपण बनवतो हो त्याला बेस लँग्वेज कुठली. आता लक्षात घे हे IoT बेस कॅमेरा मार्केटमधनं घेऊ शकता. आता इथं आमच्या ट्रेनिंगला आले होते एका मुलीनं घेतलं मागवलं आणि ती लावलं पॉवर दिली आणि मग कुठं वर्क होते मोबाईलवर घ्यायचा प्रयत्न केला पण तसं नाही ना ते. तिच्या पालकांनी सांगितलं असं असं घेतल्यापेक्षा वर्कच होईना. अहो त्याला म्हणलं हे लागतं ना त्याला राऊटर लागतं ना राऊटर घरात असलं पाहिजे. ते त्याच्यात सेटिंग असतं मोबाईलवरून ते सेटिंग मग ते राऊटरचं युजर नेम पासवर्ड वगैरे त्याला द्यायचं असतं ॲक्टिवेशन करायचं असतं. हे सुद्धा तुमचं प्रोजेक्ट होऊ शकतं बरं का. मार्केटमध्ये वायफाय नावाचा कॅमेरा तुम्ही घ्यायचा त्याच्यासाठी लिपलेट तुम्हाला दिलेलं असतं ते वाचून तुम्ही ॲक्टिवेट करणं हे सुद्धा एक प्रोजेक्ट वर्क आहे. एवढं सहजासहजी सोपं नाही ते. आलं का लक्षात. मग ते वायफायचा पासवर्ड वगैरे त्याला हे करावं लागतं. त्याला QR कोड असतो त्याचा युजर पासवर्ड त्याला पण असतो तो पण भरायचा असतो. अशी प्रोसेस आहे त्याला आणि मग ते होतं. आपल्याला स्पेसिफिक टायमिंगची रेकॉर्डिंग करायची काय सांगू तर त्याच्यामध्ये जर इंटरनेटचा स्पीड कमी असेल. थँक्यू इकडे थांब. I'm thanking you on behalf of all the students of MIT Kolar and म्हणजे आम्हाला खूप माहिती भेटली तुमच्याकडून खूप नवीन शिकायला भेटलं. तर त्याच्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार की तुम्ही नवीन नवीन तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा इनोव्हेशन्स आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवले आम्हाला मोटिवेट केलं की तुम्ही पण करा तुम्ही करू शकता. त्यासाठी चा यूज करून असे आर्टवर्क आम्ही बनवत असतात. तर तुम्हाला डिमॉर्गन दाखवलं ना कसे PCB असतात ते बघा फक्त. आता बघा ह्या साईडला पॅटर्न बघा पुढच्या साईडला फ्रंट साईडला जिथं मिल्मन्स थेरम दिसते ना ती फ्रंट साईड ती बघा आणि बॅक साईडला बघा PCB पॅटर्न सेम आहे आणि तिथे जे होल आहे ना ते कंडक्टिंग आहे.
कुठली आम्हाला ऑर्डर आली की ते मग कंपाऊंडर ते आम्ही बसवत असतो. आमचे सर्किट डायग्राम असतात त्याप्रमाणे बसवायचं, तयार करायचं, प्लास्टिक बॉक्समध्ये असं बसवायचं. मग पूर्ण झालं की आपला प्रॉडक्ट असा होतो. आता हिस्टॉल ब्रिज नावाचं हे इलेक्ट्रिकलचा एक्सपर्ट आहे. मग आपला 12 व्होल्ट सप्लाय इथे लावला, तिथे गेला लावला ते लगेच आपल्याला रीडिंग येते. तर अशा पद्धतीने हे डबल साईड PCB. तर आता मी जे PCB तुम्हाला दिसायला लागलो 200 PCB बनवलेत. आता फॉर एक्झाम्पल हे आता हे मिलमन्स थेरमचे PCB आहेत. असे ॲट ए टाइम 24 PCB प्रत्येकाला ते घ्यावं लागतं. जरा तर आता बघा हे कसे धरायचं. हे मिलमन्स थेरम आपल्याला वाचता येईल असं. ही फ्रंट बाजू धरा आणि बॅक साईड बघा, ते बरोबर सेम पॅटर्न आहे बघा. त्यामुळे वरनं ट्रॅक कटचे केले तरी एक्सपेरिमेंट बंद पडत नाही. मग आता हे आम्ही काय करतो, कुठल्या ऑर्डर आले की एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्याचं आर्टवर्क बनवतो. आणि कमर्शियल PCB मेकर असतात ना कंपन्या, त्यांना आम्ही ऑर्डर देतो आणि त्याप्रमाणे हे ऑर्डर मिळतो. परंतु PCB एकदम मिळत नाही. 24 PCBचा लॉट घ्यावा लागतो. त्याचं डिझायनिंग प्रोसेस आम्ही जरी फिल्म करून पाठवली, त्यांची प्रोसेसिंग चार्जेस 3000 अगोदर द्यावं लागतात. आणि नंतर मग त्याची कॉस्टिंग वेगळी PCBची 6 ते 7 रुपये खर्च येतो PCB बनवायला. मग आता आपल्याला एक PCB बनवायचा तेवढा खर्च येणारच सगळा. मग आम्ही किती 2 ते 3 हजारापर्यंत PCB असं देतो असं मग करून. तर असं हे इथं पॉवर सप्लाय ॲम्प्लिफायर, हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, डिजिटल इलेक्ट्रॉनिक क्लासिफिकेशन करून ठेवलं. प्रत्येकाचं 24 PCB. आता मल्टिपल ऑर्डर आम्हाला असल्यामुळं ते आम्हाला परवडतं, पण कॉलेज लेवललाही परवडणार. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. BE, डिप्लोमा, BSc, MSc झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकलसह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.